कोपरगाव शहरामध्ये हॉस्पिटल किंवा क्लिनिकसाठी प्रशस्त जागा भाडेतत्वावर देणे आहे। पहिला मजला वरदविनायक मंदिराजवळ इंदिरापथ कोपरगाव। 2000 स्क्वेअर फूट जागेत उपलब्ध सुविधा, डॉक्टरांसाठी स्वतंत्र सुसज्ज कॅबिन, 4 प्रशस्त आयपीडी रूम्स आणि कॉटेज, प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र टॉयलेट बाथरूम अटॅच, रुग्णांसाठी हवेशीर वेटिंग हॉल आणि गॅलरी, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, रुग्ण आणि डॉक्टरांच्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रशस्त पार्किंग। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। संपर्क क्रमांक 96 65 83 65 81 आणि 98 50 68 31 25। सध्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध ठिकाणी विराट हिंदू संमेलन आयोजित केले जात आहे। या संमेलनांचा मुख्य उद्देश हिंदू समाजात एकता निर्माण करणे, सामाजिक समरसता वाढवणे आणि पंचपरिवर्तन, स्वदेशी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक समरसता हा संदेश पोहोचवणे हा आहे। याच उपक्रमांतर्गत कोपरगाव शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भव्य हिंदू संमेलन उत्साहात पार पडले। हिंदू समाजाच्या व्यापक आणि उत्स्फूर्त सहभागातून आयोजित करण्यात आलेले हे संमेलन शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। उत्कृष्ट नियोजन, वेळेचे भान आणि विविध घटकांतील समन्वय यामुळे या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। संमेलनाच्या निमित्ताने सायंकाळी 4 वाजता काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। कोपरगाव तहसील मैदान येथून सुरू झालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून दिमाखात काढण्यात आली। जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। संपूर्ण कोपरगाव यावेळी भगवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या शोभायात्रेत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत माता यांच्या आकर्षक झाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। तसेच मर्दानी खेळांतर्गत लाठीकाठी, कसरती, तोफांचे प्रदर्शन, फायर शो आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे वातावरण अधिकच थरारक बनले। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी करत शोभायात्रेचे स्वागत केले। ठिकठिकाणी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि जल्लोषामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते। या संमेलनासाठी मोठ्या संख्येने हिंदू बांधव भगिनी उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे शोभायात्रेची सांगता होऊन मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली। प्रारंभी प्रतिमा पूजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मुख्य कार्यक्रम सायंकाळी 7 ते 10 या वेळेत पार पडले। या कार्यक्रमाला महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले। तसेच 108 महंत राहुल मुनी महाराज, संत परमानंद महाराज, राघवेश्वरानंद गिरीजी महाराज आणि महंत महेशगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून हिंदू तेजसूर्य धनंजयभाई देसाई आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते व लेखक भरतजी आमलापुरे यांनी मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि संघटन शक्तीची भावना अधिक दृढ केली। कार्यक्रमादरम्यान मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे वातावरण प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक बनले होते। विविध विषयांवरील भाषणांतून संस्कार, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। हिंदू संमेलन समिती कोपरगाव शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। समितीचे अध्यक्ष केतन कैलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा सुरळीत पार पडला। एकूणच धर्म, शौर्य आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या विराट हिंदू संमेलनाने कोपरगावकरांना एक अविस्मरणीय अनुभव देत शहर हिंदूमय आणि भगवेमय करून टाकले। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।